नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं एंटायर दिवसभर दबाव बघायला मिळाला मार्केटमध्ये आणि मोस्ट ऑफ द सेक्टर्स जे निफ्टीचे हेवी वेट्स आहेत, बँक्स, IT, FMCG, ऑटो या सगळ्या सेक्टर्समध्ये दबाव बघायला मिळाला. परिणामी निफ्टीवर त्याचा दबाव दिवसभर राहिला आणि ऑलमोस्ट निफ्टी जे आहे 100 पॉईंट मायनस निगेटिव्ह टेरिटरीमध्ये ट्रेड करत राहिले. आणि बँक निफ्टीसुद्धा 250 ते 300 पॉईंट मायनसमध्येच ट्रेड करत राहिले 300 पॉईंटच्या आसपास. आणि आज एक प्रॉफिट बुकिंगचं म्हणा किंवा थोडंसं डिसअपॉइंटिंग दिवस राहिला. पण ओव्हरऑल मार्केट जे आहे ते खास करून निफ्टी 25,250-300च्या वरती ज्या पद्धतीनं बंद आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह मोमेंटम अजून कंटिन्यू राहील. एखादा हा एक पॉज ज्या रिकव्हरी राहिली तर सुरू आहे त्याला एखादा पॉज आला आहे असं म्हणता येईल. किंवा आपण जो निफ्टीमध्ये रेजिस्टन्स म्हणतो आहे 25,400 ते 500, त्या 25,400 ते 500च्या रेजिस्टन्सपाशी निफ्टी थोडंसं एक हॉल्ट घेताना बघायला मिळते, एक थांबलेली बघायला मिळते. आणि जोपर्यंत 25,500 आता फर्दर क्रॉस होणार नाही तोपर्यंत मला वाटते निश्चित निफ्टीमध्ये फर्दर रिकव्हरी रॅली येणार नाही. त्यामुळे ओव्हरऑल आज एक जस्ट कॅज्युअल मायनस निगेटिव्ह डे राहिला. पण ओव्हरऑल मार्केटमध्ये लोअर लेवलवरून थोडीशी रिकव्हरी येण्याचाही प्रयत्न राहिला आणि एक निगेटिव्ह क्लोजिंग निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते. उद्याच्या सेशन किंवा सोमवारसाठी आणि नेक्स्ट वीकसाठी बघायला झालं तर निफ्टी जोपर्यंत 25,200च्या वरती बंद आहे तर तोपर्यंत निफ्टी 25,500 ते 25,700पर्यंत जाण्याचे चान्सेस नेक्स्ट वीकमध्ये आहेत. आणि सोमवारच्या सेशनसाठी निफ्टी 25,300च्या अबाव 25,400 फर्स्ट रेजिस्टन्स, त्याच्यावरती 25,500 या रेंजमध्ये निफ्टी रेजिस्टन्स राहील. 25,300च्या खाली आला तर 25,250 ते 200पर्यंत सुद्धा निफ्टी थोडासा खाली येऊ शकतो. पण ओव्हरऑल एंटायर 25,200च्या वर जोपर्यंत निफ्टी आहे तोपर्यंत 25,500 आणि त्या अभाव गेला 25,500च्या वर गेला तर 25,700पर्यंत जाण्याचे चान्सेस निफ्टीमध्ये आहेत. त्यामुळे ओव्हरऑल सोमवारी 25,400 25,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन, 25,300 इमिजिएट बेसिसला सपोर्ट आहे, त्याच्या खाली आला तर 25,250 आणि 25,200 हे सपोर्ट राहतील. बँक निफ्टीमध्ये 55,500च्या अभाव वरती गेला, 55,500च्या वर मेंटेन राहिलं तर 55,700 ते 56,000पर्यंत जाईल. 56,000 एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे बँक निफ्टीसाठी. लोअर लेवलला 55,500च्या खाली मेंटेन राहिलं तर 55,300 पहिला सपोर्ट आहे, त्याच्या खाली आला तर 55,200पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. त्यामुळे 55,500च्या खाली 55,300, त्याच्या खाली आला तर 55,000पर्यंत बँक निफ्टी येईल. हायर लेवलला 55,500च्या अभाव मेंटेन राहिला तर 55,700 ते 56,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. या अकॉर्डिंग तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये समोर ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,352 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,421 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 23 शेअर्स वाढले, त्या बाजूला 27 शेअर्समध्ये पडझड आहे. सेकंडरी सायझेसमध्ये मग सांगितलं तसं बँक्स, IT, FMCG आणि ऑटो या निफ्टीच्या हेवीवेट सेक्टरवर दबाव राहिला, त्यामुळे मार्केट खाली आलं. बाकी मेटल, फार्मा, एनर्जी आणि रिअल्टी या सेक्टरमध्ये तेजी राहिली, त्यामुळे थोडासा लोअर लेवल निफ्टीला सपोर्ट आला. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत काही निगेटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स जे आहे ते जवळपास 25 पॉईंट मायनस आहे. मग USनं व्याजदर कट केले, फर्दर कपातीची चान्सेस ही सांगितलेली आहेत. पण ओव्हरऑल US मार्केट लाईफटाईम हायच्या आसपास आहे, त्यामुळे बघणं गरजेचं आहे की एखादं प्रॉफिट बुकिंग US मार्केटलाही येतं का आणि परिणामी त्याचा प्रॉफिट USच्या मार्केटच्या प्रॉफिट बुकिंगचा प्रभाव आपल्या मार्केटवर कसा पडू शकतो हे आपण नेक्स्ट वीकमध्ये बघू शकतो. तर मग ज्या टेक्निकल लेवल्स सांगितल्या त्यानुसार तुम्ही सोमवारी निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. तर बघा मार्केट सोमवारी आणि नेक्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.